राज्याच्या जून महिन्यातली टीईटी परीक्षा पेपर फुटीनंतर आता लांबणीवर पडली आहे। त्यानंतर आता केंद्राची 6 सप्टेंबरला होणारी सीटीईटी परीक्षा ही सुद्धा पुढे ढकलली आहे। सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी न करता आलेल्या शिक्षकांना पुन्हा एकदा नोंदणी करण्याचा निर्णय घेऊन सीबीएसईने व्यापक विचार करून परीक्षा पुढे ढकलल्याचं सांगितलं। मात्र जे शिक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या टीईटीचा आणि केंद्राच्या सीटीईटीचा अभ्यास करतायत त्यांना मात्र या निर्णयामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। एकीकडे 5 ते 6 तास शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवा, तर शाळा झाल्यानंतर टीईटी परीक्षेचा अभ्यास करा, कारण टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। त्यामुळे नोकरी टिकवण्यासाठी वेगळा ताण या शिक्षकांवर आलेला आहे आणि आता ही टीईटी परीक्षा सुद्धा लांबणीवर गेल्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झाला आहे।